हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 1 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, रात्री 10 वाजून 53 मिनिटांतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे. रात्री 10 वाजून 53 मिनिटांतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4 वाजून 35 मिनिटांतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. रात्री 9 वाजून 13 मिनिटांतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 10 वाजून 1 मिनिटांतर भाव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 53 मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. मित्रांनो, सूर्य मेष राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. मित्रांनो, या राशींच्या जातकांना जर 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजता असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया. मित्रांनो, अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह आजपासून ते 21 मे पर्यंत अस्तंगत होत चाललेला आहे. याचा उदय 22 मे 2026 रोजी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फूल व फुलाची पाकळी घ्यावी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करावी. मित्रांनो, ओम शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्तमानस्य ब्रह्म दिति परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चरणवन शालिवान शके 1947 प्रभावती षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्र उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्षे भृगु आसरे स्वाती नक्षत्रे सिद्धि योगी विष्टि करने पौर्णिमा शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोहपात्र दुरतक्षय द्वारा शिव पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जे आहे ते जवळच्या निर्मळण्याच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन नक्की. मित्रांनो, यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14.
वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. यानंतर मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसापासून प्राणप्रतिष्ठित अशा मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील जागृत मानल्या जात नाही आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा आपण विचार करूनच देवघरातील मूर्त्यांची संख्या आवश्यक असेल तरच वाढवावी, अन्यथा वाढवू नये. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये किंवा योग्य पुरोहितास व पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये बुद्ध पौर्णिमा आहे. बौद्ध धर्माची ज्यांनी स्थापना केली मित्रांनो, इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकात, त्यांची जयंती ही वैशाख बुद्ध पौर्णिमेला असते मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. महाराष्ट्र दिन आहे. ह्या महाराष्ट्र राज्याची जी वेगळी स्थापना झाली ती 1 मे 1960 रोजी. तर हा स्वतंत्रता दिवस मानला जातो आपला. तेव्हा महाराष्ट्राच्या प्रती आपल्याला काही आपले कर्तव्य आहे ते आपण पूर्ण करावे मित्रांनो. पुष्टीपती विनायक जयंती आहे. या वैशाख पौर्णिमेलाच पुष्टीपती नावाने विनायकाने जन्म घेतलेला आहे मित्रांनो. त्याचा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ असणार, तो आपण पाहू शकता. पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेले जे नातेवाईक आहेत ते जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान राहत असेल श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल. मित्रांनो, रात्री क्षमा करा, सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे, जो रात्री सुरू झालेला आहे काल रात्री. तर हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्या महत्वाच्या किंवा विशेष कामांना तो यश देणार नाही, जास्तीत जास्त अपयश देऊ शकतो मित्रांनो. तेव्हा शक्यतो आपण या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावीत, जेणेकरून अपयश आपल्याला येणार नाही, अग्निपृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण शक्यतो आपली महत्वाची किंवा विशेष कामे या वेळी व्यतिरिक्त करावी, जेणेकरून त्यात आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे
धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू.